मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्या या मागणीवरती जरांगे पाटलांनी आणखीन आक्रमक भूमिका घेतलेली आहे। आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीमध्ये 5व्यांदा आमरण उपोषणाला सुरुवात केलेली आहे। दरम्यान राज्य सरकार सगळे सोऱ्यांच्या अध्यादेशाबाबत निर्णय न घेतल्यास 29 ऑगस्टला जरांगे पाटील मोठा निर्णय घेणार आहेत। बघूया या संदर्भातील हा स्पेशल रिपोर्ट। संघर्ष योद्ध्यानं पुन्हा एकदा उपोषणाचं हत्यार उपसले। सगळे सोयऱ्यांच्या अध्यादेशाच्या अंमलबजावणीसाठी जरांगे पाटील ठाम आहेत, तर ओबीसीतून आरक्षण न दिल्यास विधानसभा लढवण्याचा निर्धार हा त्यांनी केलाय। त्या पार्श्वभूमीवर 288 मतदारसंघातील डेटा गोळा करण्याचं आवाहन हे जरांगे पाटलांनी केलंय। मतदारसंघातला डाटा, मतदारसंघातला सगळा एकूण आढावा ही घ्यायचा आहे आणि ही घेऊन इच्छुक बी किती आहेत मला ते पण कळू द्या। सगळ्या जाती धर्माचे, पण सगळ्या जाती धर्माचे 13 ऑगस्ट ते 14 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट पर्यंत सगळ्या जाती धर्मातल्या चांगलं काम असणाऱ्या लोकांनी सगळ्यांनी यावं। मराठ्यांच्या सुद्धा की आपल्याला ती तयारी आता करून घ्यायची, गप बसायचं नाही। जे छोटे मोठे पक्ष काय काय असतील किंवा समाजाचे लोक असतील यांची आपल्याला मोठ बांधणी करायची, म्हणजे त्यांनी या राष्ट्राची बैठक हे झाल्याच्या नंतर 29 ऑगस्टला घ्यावी अशी माझं म्हणणं आहे। कारण 1 वर्ष आंदोलनाला पूर्ण होत आहे, त्या दिवशी ठराव आपण पाडायचे का निवडून आणायचे। 29 ऑगस्टला महाराष्ट्रातल्या सगळ्या राज्याची बैठक ठेवावी। कारण या 15 दिवसात मला आधी बघू द्या, आपण जर ती बैठक आता ठेवली, उपोषण संपल्यावर समजा उदाहरणार्थ 13ला दौरे संपते 14 ऑगस्टला ठेवली, तर आपल्याला समीकरण जुळले का नाही हे माहित होणार नाही। मी बैठकीत म्हणलो समजा पाडा आणि त्यावेळेस जर समीकरण जुळले लढायचे तर मग काय करायचं, त्यासाठी आधी कळू द्या कोणत्या कोणत्या जातीचे लोक आपल्या सोबत येतात का नाही। त्यांनी जे जाहीर केलंय की आम्ही 288 जागा लढवणार, त्याच्या तयारीला त्यांनी लागलं पाहिजे आणि त्यांची घोषणा 288 लढण्याची याला त्यांनी पूर्तता केली पाहिजे। आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार लोकप्रिय योजनांचा पाऊस पाडतंय। आधी लाडकी बहीण योजना आली, त्या पाठोपाठ बेरोजगार तरुणांसाठी लाडका भाऊ योजना घेऊन आले। दरम्यान या योजनांवरून जरांगे पाटलांनी राज्य सरकारवर निशाणा साधलाय। लाडकी बहीण, लाडका भाऊ, आता लाडकी मेहुणी नाही तर मेहुणा आणते। तुम्हाला हे करायचे का लफडे? हे पैसे वाटायचे, निवडणूक होत, निवडणूक झाली हे बंद पडून जाणार। तर तुम्ही लाईनी लावल्या, तुम्हाला माहिती आहे का लाईनीमुळे काय झालं? सरकार ऐकताय का तुम्ही? याच्यामुळे काय झालं माहितीये का? गोर गरिबांना बिचाऱ्यांना काय लक्षात येत नाही। तुमचा लाडका भाऊ, लाडका बहीण पैसे घ्यावा का लेकरासाठी आयुष्याचं घ्यावा, लढाव। जरांगेंना आता आपली पब्लिसिटी महत्वाची वाटते। गोरगरीब महिलांना, भाऊ बहिणींना फायदा होतोय, त्यापेक्षा मीच प्रसिद्धीच्या झोतात रोज राहिलं पाहिजे म्हणून आता त्या ठिकाणी लाडकी बहीण आणि भाऊ योजना गर्दी डायव्हर्ट होण्यासाठी केल्या, अशा प्रकारचा फुटकळ आरोप हे या ठिकाणी करतायत। मनोज जरांगे पाटील यांच्याकडे एक विद्यार्थी रडत आली। महसूल अधिकारी कर्मचारी यांच्या संपामुळे जात पडताळणीला अडचण येत असल्याचा आरोप हा भगवती देशमुख या तरुणीनं केला। यावरून जरांगे पाटलांनी राज्य सरकारला धारेवर धरत जाब विचारलाय। 28 तारखेला एक GR आलाय, त्या GR मध्ये त्यांनी सांगितलंय की कास्ट सर्टिफिकेट आणि NCL लागतंय तुम्हाला, तर नंतर ते पण वेगवेगळ्या पेजवर पाहिजे। नंतर 14 जुलैला आणखीन एक GR येतोय, त्यात सांगतात की ओपन मधले जे मुलं मुली आहेत त्यांना कास्ट व्हॅलिडिटी पण पाहिजे। मग अचानक जर सरकार कास्ट व्हॅलिडिटी मागतंय तर आम्ही द्यायचं कसं? कास्ट व्हॅलिडिटी 14ला त्यांनी एक GR काढलाय, कास्ट व्हॅलिडिटी काढायला 2-3 महिने लागतात। सध्या तहसीलमध्ये संप चालू आहेत। लाडकी बहीण योजना, लाडका भाऊ योजना हे सगळे त्यांना ऍडमिशनच्या वेळेसच काढायचंय, मग सर्व्हर डाऊन असल्यामुळे आमची व्हॅलिडिटी निघत नाही। तुम्ही मुलीला शिक्षण मोफत केलंय, तुम्ही मुलींना शिक्षण मोफत केलंय, मुलींना मोफत शिक्षण मिळत नाहीये। तुम्ही व्हॅलिडिटीची अट ठेवली, आता तुम्हाला मुलीला मोफत शिक्षण द्यायचं सगळ्या जाती धर्माच्या मराठ्यांसह, मग कशाला अट पाहिजे? ते खुलं करून टाका सगळं। मुलींना मोफत शिक्षण म्हणलं की मोफतच। मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीत 5व्यांदा आमरण उपोषणास सुरुवात केली। पुढील 17 दिवस उपोषण करणार असून त्यानंतर 7 ऑगस्ट पासून पुन्हा दौरा करणार आहेत।
दरम्यान जरांगे पाटलांच्या पहिल्या आंदोलनाला 29 ऑगस्टला 1 वर्ष पूर्ण होत आहे। त्यामुळे आंदोलनाच्या वर्षपूर्तीला जरांगे पाटील विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेणार का याकडे राज्याचं लक्ष असेल। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।